फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रच लिफ्टची वाट बघत उभे होते। त्यांची भेट या ठिकाणी झाली। फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात एकाच लिफ्टमधून प्रवास केला। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवादही झाला। अर्थात या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण तर येणारच। विधिमंडळात लिफ्टची वाट बघताना हे दोन नेते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकेकाळचे एकमेकांचे साथीदार, सत्तेतले एकमेकांसोबत सत्ता स्थापन केलेले आणि त्यानंतर फुटीनंतरचं बदललेलं सगळं चित्र, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची ही अगदीच अनपेक्षित भेट लिफ्टसाठी वाट बघतानाची। ही दृश्य आहेत विधिमंडळातली। एकीकडे चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा व्हिडिओ समोर आलेला होता। त्याबद्दल चर्चा सुरू असतानाच लिफ्टची वाट बघताना उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्रितपणे ही दृश्य समोर आली, हाही व्हिडिओ समोर आला। त्यामुळे अर्थात विधिमंडळाच्या आवारात सध्या या दोन भेटींची चर्चा आहे। शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, त्या पक्षातले नेते आणि विशेषतः उद्धव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या या अशा भेटीगाठी गेल्या काही काळातलं अजिबातच न दिसणारं हे चित्र होतं। आरोप प्रत्यारोपांचं सत्र होतं। अशातच ही दृश्य लक्ष वेधून घेत आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, फुटीनंतर विशेषतः जो अगदी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल या नेत्यांकडून सातत्यानं होत होता, मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। थोडेसे काहीसे हलके फुलके क्षण पाहायला मिळाले। अर्थात चर्चांना उधाण येतच असतं, मात्र तरीही हे एक वेगळं चित्र या निमित्तानं पहिल्या दिवशी पाहायला मिळालं। यानंतर नेमकी मात्र विधिमंडळाच्या आवारात काय चर्चा सुरू आहे नेत्यांमध्ये? चंद्रकांतदादा पाटील अशा भेटी झालेल्या आहेत। चंद्रकांतदादा पाटील यांनी चक्क चॉकलेट खाऊ घातलेलं आहे उद्धव ठाकरे यांना। आणि या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नेते संजय शिरसाट आहेत। काय वाटतं, तुम्ही दूर झाला असला तरी आता परत उद्धव ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना पेढे भरवत आहेत, चॉकलेट भरवत आहेत। एकाच लिफ्टमधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे वरती लिफ्टमधून जात आहेत। काय चित्र आहे? चांगलं चित्र आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल असं चित्र आहे। चंद्रकांत दादांनी चॉकलेट चारलंय, त्यांना आणखीन कल्पना नाहीत। उद्धव ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीसला संध्याकाळी मच्छी चारतील, म्हणून हा प्रेमाचा संबंध असले पाहिजे। राजकीय वादविवाद वेगळे, नातं वेगळं, फ्रेंडशिप असली पाहिजे आणि म्हणून आम्ही याला गैर मानत नाही। देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे एका लिफ्टमध्ये, मग काय झालं असेल, काय गडबड आहे, आम्हाला काही गडबड वाटत नाही। असंच नातं असलं पाहिजे। संजय राऊत सारखं नको, प्रेमाचं नातं ठेवा। राजकारणामध्ये तुम्ही एकमेकाला जाहीर सभेमध्ये जर टीका टिप्पणी करताय, शिवसेना प्रमुख शरद पवारला काय काय बोलायचे, परंतु शरद पवार आठवडा 15 दिवसातून एकदा बाळासाहेबांच्या घरी जाऊन जेवायचे, हे कुणाला माहिती आहे? सर्वांना माहिती आहे। म्हणून नातं राजकारणाचं वेगळं आणि वैयक्तिक वेगळं। यामुळे वेगळ्या चर्चा देखील पाहायला मिळत आहेत, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे नसल्यामुळे भाजपला कमी जागा मिळालेल्या आहेत आणि यामुळे एक वेगळी चर्चा देखील या दोन भेटीमुळे नाही, तसं काही नाही आहे। मला तरी असं वाटतं, माहिती आहे, आज त्या लिफ्टमध्ये बसलं ना, आ मेरे गाडी में बैठ जा, हा जो प्रकार आहे ना, तो आज खऱ्या अर्थानं झालेला आहे। आम्ही हेच म्हणत होतो, अरे जे आपण भाजप सेनेची एकत्रित युती आहे त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे। नक्कीच एका लिफ्टमधून जात आहेत तर चर्चा तर होणारच, झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे। आणि या चर्चेतून काही चांगलं निघलं तर काही वाईट वाटण्यासारखं नाही आहे। चांगलं निघालं तर म्हणजे उद्धव ठाकरे सोबत आले महायुतीमध्ये तरी तुम्हाला चांगलं वाटणार आहे? आले तर आनंदच आहे। आम्ही कुठं त्यांना थांबवलंय? अहो, त्यांनी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन आपल्या स्वतःच्या पक्षाचा सत्यानाश केला आहे, पक्ष संपवला आहे। आणि पक्षाची ही जी काय पिछाट होते ना, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळं होते, हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे। परंतु आता काही पर्याय अल्टरनेट नसल्यामुळं चलता आहे भाई असं म्हणून तेच पुढे चाललेले आहेत। नसतं त्यांनाही मनातून आता पश्चाताप होत असेल असं मला वाटतं। अशा प्रकारचं राजकारणापलीकडचं नातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील पाहायला मिळेल आणि तुमच्या आणि त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळेल। प्रेमाचं नातं आमचं सर्वांबरोबर आहे। उद्या जर मला जर वाटलं की नाही काही भेटायला, जर त्यांनी जर मला सांगितलं की संजय तू भेटायला ये, मी जाईल।
नो, त्याच्यातबद्दल काही प्रश्न येत नाही, प्रश्नचिन्ह नाही आहे त्याचं काही. नातं प्रेमाचं वेगळं, राजकारण वेगळं. भेटू नये म्हणजे काय आम्ही एकमेकाला चाकू सुऱ्या काढून नाही बसलेलो नाही. आ सामने मैत्री को देखता, ही भावना नसावी. राजकारणामध्ये सॉफ्ट असलं पाहिजे. जनतेनं काय भूमिका काय, जनतेचं काय? जनतेने यांच्या असलेल्या कार्यक्रमावर आपलं मत ठरवलं पाहिजे. काय कार्यक्रम आहे, जे सर्वसामान्यासाठी काय कार्यक्रम आहे. तुमची मैत्री असू द्या, तुम्ही एक व्हा, तुम्ही स्टेजवर एकमेकाला शिव्या द्या, परंतु सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही तुमची कल्पना काय त्याच्यावर त्यांनी मतदान केलं पाहिजे. फक्त एकमेकाला टीका केली मतदान केलं असं होत नसतं. सर्वसामान्य माणूस पाहतो की हे सरकार माझ्यासाठी काय करतंय. जे माझ्यासाठी आमच्या ह्याच्यासाठी करेल, जनतेसाठी करेल, ते सरकार माझं आहे, म्हणून त्यांना ते निवडून देत असतं. धन्यवाद. तर श्रुती, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आपण पाहिली की राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी, मैत्रीचं नातं वेगळं आणि मैत्रीच्या नात्यातूनच हे भेटी होत आहेत असं त्यांचं मत आहे. नक्कीच कृष्णा, 2-3 महत्त्वाची वाक्य आहेत संजय शिरसाट यांच्या बोलण्यातली. ती म्हणजे एकीकडे ते म्हणतात आजा मेरी गाडी में बैठ जा, आम्हाला काही टेन्शन नाही आहे जर ते सोबत आले तर, तशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांच्याकडून झालेलं आहे. अर्थात या भेटीगाठी होत असतात, राजकीय चर्चा वेगळी असते, मात्र तरीही एक वेगळं दृश्य या निमित्तानं विधिमंडळाच्या आवारात सगळ्यांनी पाहिलं. ते म्हणजे या कोणीच म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील नेते असतील किंवा अगदी उद्धव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना टाळलं नाही, एकमेकांशी ते बोलले. हे सुद्धा एक वेगळं चित्र आहे, एक वेगळी राजकीय संस्कृती या निमित्ताने आपण सगळ्यांनीच पाहतोय. नक्कीच श्रुती, एक वेगळी राजकीय संस्कृती देखील या निमित्तानं पाहायला मिळते. या अगोदर देखील अशा प्रकारचं वातावरण होतं 2019च्या अगोदर की एकमेकांशी जरी राजकीय वैर असलं तरी मित्रत्व मात्र जपलं पाहिजे. जशी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती तशा प्रकारची राजकारणात देखील मैत्री असावी, अशा प्रकारचे अनेक धडे जे आहेत ते पाहिले गेलेले आहेत. अगदी सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आणि असे हंसों का जोडा वगैरे म्हटलं जायचं या दोघांना देखील. त्यामुळं नक्कीच अशा प्रकारची एक मैत्री जी आहे ती राजकारणात पाहायला मिळायला पाहिजे. परंतु या मागच्या राजकीय चर्चा मात्र आहे काय आहेत, बिटवीन द लाईन्स काय आहेत ते महत्त्वाचं आहे आणि ते पाहणं महत्त्वाचं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इतक्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं आगामी काळामध्ये देखील अशाच प्रकारच्या एक रंजक घडामोडी ज्या आहेत त्या देखील पाहायला मिळणार का, अशी एक उत्सुकता जो आहे ती पाहायला मिळते. नक्कीच बिटवीन द लाईन्स मधनं येणाऱ्या काळात काही घडामोडी वेगळ्या प्रकारच्या घडतायत का आणि काही वेगळी समीकरणं खरंच जुळून येणार असतील तर ती अशा प्रकारच्या भेटीगाठींमधनं जुळून येतात का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तुर्तास धन्यवाद कृष्णात, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.